समोर श्री केदारनाथ 11 खरवते हा संघ आणि त्या टीमने टॉस जिंकला आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय मनाचे राजे ग्रुप वेडीच्या विरुद्ध. प्रोलिंग स्पोर्ट्सवर या स्पर्धेचं टेलिकास्ट श्री केदारनाथ खरवते आज संघाने त्यांच्या विरुद्ध मनाचे राजे वेडी असा हा महत्त्वपूर्ण सामना तुम्ही अनुभवाल. चला सामना सुरू करायचा. दोन्ही पंच लगेचच. संध्याकाळच्या सत्रामध्ये सगळ्याच प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. आणि आता ही स्पर्धा हळूहळू अंतिम टप्प्यामध्ये चालली आहे. प्रभूजी, ज्यावेळेला शुभम पांड्यांची स्पर्धा येते त्यावेळेला आपण या स्पर्धेमध्ये या क्रीडांगणावर मोठमोठे उलटफेर पाहिलेत आणि आज देखील ते उलटफेर सर्व प्रेक्षकांनी अनुभवलेत. हो, एक्झॅक्टली कुणाल ते सर, ज्या पद्धतीने आपण पाहतायत 3 वेळा ग्रामीण संघाने या ट्रॉफीवर नाव कोरलेलं आहे, एस पी बॉईज ट्रॉफीवर, आणि 1 वेळा फक्त ओपन टीमने नाव कोरलेलं आहे. यावरून स्पष्टपणे दिसतं की जो खेळेल तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट पाहायला मिळतं आणि ते योग्य पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतंय. एस पी बॉईज ट्रॉफी सध्या तुमच्या स्क्रीनवर आहेत. अतिशय सुबक रेखीव अशा ट्रॉफीज आहेत. आयोजन अतिशय दर्जेदार केले. हे सन्मान चिन्ह. मॅचला सुरुवात. फर्स्ट बॉल. वैभवचा पहिला बॉल फिरवलाय, मागे चाललाय, फिल्डर आहे, एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप. झेल सुटलाय. 1 धाव मिळताना दिसेल. बॅटर मनोजचं खातं उघडलंय या सिंगलद्वारे. शुभम चांगले प्रयत्न केले होते. मनोज पाटील मन्या, विठ्ठलवाडीचा ब्रँड. मात्र लोकल बॉय ह्या वेळेला खेळत असताना आपण पाहतायत बरीच मैदानं गाजवलेत. एक मॅन ऑफ द सिरीज बाईक मनोज पाटील मन्याच्या नावावर आहे आमदार चषक विराथनच्या मैदानात. तोच मात्र फलंदाजाचा झेल सुटला. वैभव पाटील दुसरा बॉल घेऊन बॅटची कडा घेतली. विकेट किपर यावेळेला कोणती चूक होणार नाही. झेल टिपलाय, फलंदाज बाद होतोय. सर्वेश बॅक टू द पॅव्हिलियन. मनाचे राजे या टीमला पहिला धक्का. सर्वेश शेलार, ज्या सर्वेश शेलारने जबरदस्त बॅटिंग केली होती ग्रामीण क्रिकेटमध्ये, तो सर्वेश शेलार मात्र आज या ठिकाणी काहीच करू शकला नाही. अर्धशतक झळकावलं होतं याच हँडसम क्रिकेटरने, सर्वेश शेलारने, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकतायत सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. त्या ठिकाणी होते विकेट किपर. अतिशय चांगल्या पद्धतीने वैभवला मिळाली सफलता. 1 वर 1. 1 वर 1 अशी परिस्थिती सध्या मनाचे राजे वेडी या टीमची. श्री केदारनाथ खरवतेच्या विरुद्ध खेळत असताना वैभव आज या टीमने मोठमोठ्या टीमला धक्के दिले, पराभवाचे धक्के दिले. ज्या पद्धतीने श्री केदारनाथ 11 हा संघ मैदानामध्ये उतरला, खेळ केला. विकी काळेने प्रत्येक मॅच मध्ये चांगलं धावांचं योगदान दिलं आणि टीमला जिंकण्यामागे त्याचा वाटा महत्वाचा आणि मोलाचा ठरलाय. धनंजय नाईक, जाईचा धनंजय आता मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होईल. धनंजयसाठी हा बॉल उडवलाय. फिल्डर आहे तिथे डीप मध्ये आणि त्याला हुलकावणी देत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. शेवटी आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न आणि आता धनंजयच्या खात्यामध्ये धावा येत असताना पाहायला मिळतील या 2. धनंजय नाईकचा हा मिस टायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय आणि या आपण रेफर केले गेले. बाउंड्री चेक केली जाईल. चांगले प्रयत्न केले होते. अगोदर असं वाटलं की मात्र पुढे येतील, पुन्हा एकदा पाठीमागे गेले आणि चेंडूला या वेळेला ढकलला आतमध्ये, परंतु बाउंड्री आहे की नाही हे चेक केलं जाईल. चांगले प्रयत्न तर होते. विकी काळे, सापणे गाव, वाडा तालुक्यातील एक अतिशय सुंदर गाव म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आणि सापणे गावाचा आज स्वप्नवत मात्र पूर्ण करत असताना देवेंद्र काळे उर्फ विकी काळे, ज्याच्या नावावर एक मॅन ऑफ द सिरीज बाईक आपल्याला पाहायला मिळते, तोच खेळाडू वाडा प्रीमियर लीग मध्ये सेफ आहे. सेव्ह केले धावा. तो 2 धावा मिळतील. धनंजय नाईकचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 3. पहिलं षटक सुरू असताना 2 षटकांचा सामना. हा बॉल सोडून दिलाय धनंजयने. अंपायरचा सिग्नल येतो वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. खूपच बाहेर होता आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत हा व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. सुरुवात तर संतगतीने यावेळेला कुणाला ते सर पाहायला मिळते, परंतु असे खेळाडू आहेत की कोणत्याही क्षणाला मॅच गेम चेंजर खेळाडू धावांचा वेग वाढवताना पाहायला मिळतील. आणि आज या स्पर्धेमध्ये मोठमोठे खेळाडू आले, त्याच्यामुळे प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने आले. पाऊसही थोडासा कमीच पडला.
मजा आली या स्पर्धेमध्ये. यावेळेला बरोबर पायातला बॉल उडवलाय. लॅप स्वीप करत असताना बॉलला फेकलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. काय फटका खेळला होता पहा. वैभवचा हा बॉल डिलिव्हर झाल्यानंतर ज्या पद्धतीने लो फुल टॉस बॉल होता, गुडघ्यावर बॅलन्स केलं, बॉटम हँडचा चांगला वापर केला, मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना टेक्निकली साऊंड. व्हॉट अ शॉट बाय धनंजय नाईक, झाईचा ब्रँड. धनंजय परत एक वेळा सज्ज. क्रीजच्या आतमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न. गती थोडीशी कमी केली होती, काढली होती. यावेळेला वैभव पाटीलने तोपर्यंत एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात इथे दिली जाईल. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या लेग बाय सह 11 धावा. 11 लॉस ऑफ 1 विकेट. मनाचे राजे वेडी या टीमचे आधारस्तंभ शुभमजी पाध्ये नेहमीच मात्र बॅकबोन राहिलेत या संघाला. आणि त्यांचा संघ खेळत असताना पाहायला मिळतो एका साईडला श्री केदारनाथ खरवते हा संघ आपण पाहू शकतायत. मॅच रफ अँड टफ पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाही आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. पुढचा बॉल वैभवचा. एक्सप्रेस बॉल सरळ विकेट कीपरच्या हातात. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर नेल्सन आकडा. स्कोर बोर्डवर धावा आहेत 11-1. 11 धावा. ऑफ्टमच्या थोडासा बाहेर चेंडू पिच केला होता. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. ऑफ कटर बॉल होता. थोडासा चेंडू टर्न झाला आणि विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली गेले. अतिशय जिथे पाहावं तिथे मात्र प्रेक्षक आणि प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतो. यंदाच्या हंगामामध्ये आपण पहिली ही स्पर्धा 6 दिवसांची आणि पावसाने मात्र हजेरी लावली नाही. एक दिवस व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर इथे मुसळधार पाऊस जरा सुद्धा आला नाही. म्हणजे 7 मेचा दिवस कदाचित पावसाला असं वाटलं की 7 जूनचा दिवस उगवलाय. 7 मेला पाऊस धोधो पडला आणि त्यानंतर पुन्हा एकदा मात्र निरोप घेतला. आणि पावसाही रबर बॉल क्रिकेट स्पर्धा ही पावसाशिवाय अधुरी आहे. जसं आपण कुणाला ते सर पाहिलं मान्सून सुपर सिरीजमध्ये पहिल्याच दिवसात उद्घाटन सामना आणि पावसाला सुरुवात झाली होती. सो पहिल्या षटकाचा खेळ संपला. आता दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. शेवटचं षटक या मॅच मधलं 2 षटकाचा सामना आहे. रत्नदीप चौधरी. पहिलाच बॉल हुक शॉट. 6 धावा मिळतील. बाउन्सरचा वापर इथे करण्याचा प्रयत्न होता आणि पहिला शॉर्ट बॉलवर तुटून पडलाय. धनंजय नाईक करतो हे स्ट्राईक. बॉल सीमा पार. षटकार. काय फटका खेळलाय धनंजय नाईक. टेनिस बॉल क्रिकेटचा एक अनमोल हिरा. झाई MS11 झाई या टीम मधून सातत्याने खेळताना पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर बाउन्स मिळाला. मात्र धनंजय नाईकला माहिती आहे इथून आपण कशाही पद्धतीने धावा येणं फार गरजेची गोष्ट. ती रिस्क घेतली, जोखीम पत्कारली आणि इथून मात्र चेंडूने जरूर हवाई सफर केलं. षटकार मिळाला. 17 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. 17 लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या बॉलवर आता दबाव बनवलाय रत्नदीपवर. पहिला बॉल हुक शॉट. 6 धावा बुक केल्यात आणि आता या मॅच मध्ये टीमची धावसंख्या 17. 30च्या आसपास जर टार्गेट सेट केलं तर मजा येईल या मॅच मध्ये. तो प्रयत्न करायला पाहिजे मनाचे राजे या टीमने. धनंजयसाठी यॉर्कर लेनचा बॉल होता. खोदून काढला, डिग आउट केला. डीप मध्ये फिल्डर विक्की. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. थ्रो येतोय तोपर्यंत 1 धाव मिळते. धनंजयला. टीमची धावसंख्या 18. चांगला बॉल होता. अगदी खोलवर बॉल पाहायला मिळाला. मजबूर केलं होतं खेळण्यासाठी. सन्मान दिला. 18 रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोज एका साईडला आपण पाहत आहेत. खातं काही अजूनपर्यंत ओपन केलेलं नाही आहे. धनंजय नाईक दबावाला न जुमनता आतापर्यंत 5 बॉलमध्ये 15 रन. त्याच्या बॅटमधून 2 षटकारांचा समावेश. 18 रन एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 बॉलच्या समाप्तीनंतर. रत्नदीप परत एक वेळा तयार. त्याच्या समोर मनोजची बॅट फिरली परंतु टायमिंग फसतंय. 1 धाव तरी ते मिळताना दिसेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एक सिंगल. टीमची धावसंख्या 19 लॉस ऑफ 1 विकेट. चांगला बॉल होता. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना आता मात्र कुठेतरी अकाउंट ओपन केलं मनोज पाटील मन्याने. 19 रन झालेले आहेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. डीप मध्ये पॉइंट. स्क्वेअर लेग. मिड विकेट. लॉंग ऑन. लॉंग ऑफ. यावेळेला उडवलाय बॉल. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. धनंजयच्या बॅट मधून चांगला फटका. बॉल सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. प्रेक्षणीय फटका पाहायला मिळाला. काय फटका खेळला होता. आदून टाकण्याचा प्रयत्न केला. एका पायावर बॅलन्स केलं आणि खेचून मारला होता. पूल केला होता. सरळ चेंडू निघून जाईल. षटकाराकरिता आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. काय बॅटिंग सुरू आहे. धनंजय नाईक इज ऑन अ फायर. 10 बॉलचा खेळ संपलाय. 10 बॉलच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आता 25. या 2 बॉलवर एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये नक्कीच मनाचे राजे वेडी हा संघ देखील पलटवार करू शकतो. मग तेवढा धावा त्यांच्याकडे असतील. हा दबाव आहे मागच्या बॉलचा. थर्ड मॅनला बॉल ट्रॅव्हल होतोय. वाईट बॉल +1.
2 धावा इथे मिळताना दिसतील. टीमची धावसंख्या 27. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जबरदस्त, अप्रतिम, सॅटिस्फाईड स्कोरकडे वाटचाल करत असताना फायटिंग टोटल आतापर्यंत जरूर आपल्याला पाहायला मिळेल. 27 धावा झालेल्या आहेत 2 बॉलमध्ये. जर कदाचित यावेळेला 10 धावा किंवा 7 ते 8 धावा आल्या तर एक 35च्या घरामध्ये पोहोचू शकतील. आताही फटका चांगला आहे. गॅपमध्ये चालला, फिल्डर येत आहेत भरपूर वेगाने. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो आणि तोपर्यंत त्या 2 धावा ऍड होतील. तिसरा धावेचा प्रयत्न नाहीये. धावा झाल्यात 29. शेवटचा बॉल शिल्लक या सत्रातला 29. 29 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. माइंडसेट केलं असेल आता या वेळेला, फिट केलं असेल की मनोज मनाच्या बॅटमधून एक षटकार यावा. मात्र त्यासाठी चांगली गोलंदाजी, कमबॅक चांगलं केलंय रत्नदीपने. 18 धावा या ओव्हरमध्ये. बॅकफुटला जात असताना बरोबर पंच केलाय. बॉल हवेत आहे आणि बॉल चाललाय सीमा रेषेच्या दिशेने. शेवटच्या बॉलवर 4 मिळतील. धावा झालेल्या 33-34 टार्गेट इथे सेट केलंय मनाचे राजे वेडी या टीमने श्री केदारनाथ करवते या टीमच्या विरुद्ध. काय फटका खेळला होता. ऑफ्टमच्या बाहेर ऑलरेडी मात्र यावेळेला आले होते. अतिशय सुंदर पद्धतीने ऑन दी टूस खेळला गेला. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला, गॅप शोधला आणि सरळ चेंडू विकी काळेला बीट करत चेंडू निघून जातोय चौकाराकरिता. शुभम पाध्ये टीम मीटिंग घेत असताना ऑन स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. चांगला संघ आहे अपकमिंग यंगस्टरचा हा संघ मनाचे राजे वेडी आपल्याला पाहायला मिळतोय. इथून मात्र पलटवार होऊ शकेल. 2 षटकांमध्ये 34 धावांची गरज आहे. म्हणजेच ओपन टीम बरोबर एक फॉर्मॅटने तुम्हाला 3 पॅकर्स आला होते आणि त्यामुळे धनंजय नाईक, मनोज पाटीलला संधी दिली गेली आणि त्यामुळे आतापर्यंत आपण पाहिलं तर त्यांनी त्या संधीचं सोनं सुद्धा केलं. का आम्हाला झाईवरून या ठिकाणी बोलवलंय, का मला मात्र मनाने यावेळेला सांगितलं असेल विठ्ठलवाडीच्या गावातून बोलवलं गेलंय. म्हणजे एक चांगला अंडरस्टँडिंग स्कोर आतापर्यंत कुणाला ते सर पाहायला मिळत आहेत. 12 बॉल 34 धावा. चांगली धावसंख्या उभारली आहे आणि एक चांगलं टार्गेट आहे. 12 बॉलमध्ये 34 आणि हेच तर पाहायला मिळालंय शुभम पाध्ये यांच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. दरवर्षी आपण येतो, दरवर्षी आपण पाहिलं 3 वेळा तर ग्रामीण गटातील खेळाडूंनी ही स्पर्धा जिंकली, 1 वेळा खुल्या गटातल्या खेळाडूंनी ही स्पर्धा जिंकली आणि आता परत 1 वेळा आपण पाहतोय खुला गट विरुद्ध ग्रामीण गटातील सामना रंगत असताना. आणि इथे तो पलटवार होईल का या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पुढील 10 मिनिटांमध्ये मिळेल. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये धावा करायचे 34. 34 चला सलामीची जोडी लगेच मैदानामध्ये पाठवायची टीम श्री केदारनाथ 11 करवते. प्रेक्षक वर्ग आशिष मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. डीजे ऑपरेटिंग सुद्धा त्यांनी केली. काही प्रेक्षक वर्ग मात्र गाड्यावर बसून मात्र आपण पाहू शकता 2 व्हीलरवर बसून मॅचचा आनंद घेत आहेत. काही प्रेक्षक वर्ग हिरवळ या गवतामध्ये बसून मॅचचा आनंद घेत आहेत. काही झाडाझुडपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे दोस्तीच्या दुनियेतले राजे माणसं मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण आज प्रेक्षक वर्ग आणि प्रेक्षक वर्ग. काही स्टँड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. रंगीबेरंगी शरबत घेऊन मात्र काही प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहू शकाल. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हायचं आहे. ट्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहायला मिळतं. अतिशय चांगली क्लॅरिटी आतापर्यंत आपण पाहू शकलात. या 6व्या दिवसापर्यंत विपुल पांडुलकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली ही दखल आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी अँड स्टँडर्ड हे क्रिकेट पाहायला मिळतं. पहा प्रेक्षक वर्ग आणि प्रेक्षक वर्ग. आज सोमवारचा दिवस असून सुद्धा काही प्रेक्षक वर्गांनी मात्र जे जॉबला असतील त्यांनी सुद्धा मात्र आपल्या शेटला चुना सुद्धा लावला असेल यात मात्र शंका नाही आहे. काही प्रेक्षक वर्ग आपण पाहत आहेत परिपूर्ण अगदी झाडाच्या खाली बसून मॅचचा आनंद घेत आहेत. आप मात्र स्टँड आपण पाहत आहेत. रॉकी दादा त्या ठिकाणी आहेत. रॉकी चषकाचे सूत्रधार रोहिदाजी पाटील, टायगर स्पोर्ट्स, संकेश गावड, आकाश गावड, उमेश गावड यांना आपण पाहू शकतायत. त्यानंतर संपूर्ण ही मात्र रॉकी ग्रुपची मंडळी, राहुल पाटील हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला खेळ मात्र संकेश गावडने सुद्धा केला होता या स्पर्धेमध्ये. मात्र जो स्टँड आपण पाहिलात तो एनर्जीचा पॉवर हाऊस म्हणून ज्या स्टँडला ओळखलं जातं. जाऊया मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. 34 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी धनंजय नाईक एक अष्टपैलू नेतृत्व म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, अनेक विकेट्स ज्याच्या नावावर. नीट 34 रन्स फ्रॉम 12 बॉल. अतिशय प्रेक्षकांना हेच हवं असतं, उत्तम दर्जाचं क्रिकेट. संघ कोणताही जिंको, कोणताही संघ पराभूत हो, परंतु आम्हाला चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं पाहिजे, कारण अखेरकार क्रिकेटचाच विजय होईल. SP बॉईज ट्रॉफी 2025चा शानदार सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही मात्र आपण पाहिलं चंद्रकांत शेट्टी, चंदू शेट्टी सरांचा आवाज आपण ऐकलाय या स्पर्धेमध्ये.
त्याचप्रमाणे कुणाल दाते सर IPL मराठी समालोचक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत, एवढ्या उंचीवर जाऊन सुद्धा डाऊन दी अर्थ अजूनपर्यंत आपण पाहत आहेत, अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आज आमच्या समोर जोडले गेले. यावेळेला ऑन साईडला पूल केलंय, चैतन्य थांबणार नाहीये, इथे रडायचं नाही तर लढायचंय, मोडेन पण वाकणार नाही. षटकार. टायमिंग बॅकफुटला जात असताना पूल केलाय इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. चैतन्य पाटीलने उडवला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी. भन्नाट फॉर्म मध्ये चैतन्य देखील, तोही प्रत्येक सामन्यामध्ये धावा करत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज विक्की काळेच्या बरोबरीने सध्या मैदानामध्ये उतरला आणि पहिलाच बॉल धनंजय नाईकच्या विरुद्ध एअर स्ट्राईक करत असताना हा षटकार ठोकलाय चैतन्यने. चांगला फटका होता. टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक, टॅलेंट चैतन्यने यावेळेला दाखवून दिलं. धनंजय नाईकचा वेगेचा फायदा उचलला, वेट अँड वॉच केलं, युजेस फुटवर्क चांगलं होतं, षटकार आला. त्यानंतरचा हा बॉल कमबॅक करणं जाणतोय धनंजय नाईक. डॉट बॉल. पडल्यानंतर खाली राहिला हे सांगत असताना चैतन्य, ज्या पद्धतीने हा दुसरा बॉल पडला, खाली राहिला, सरळ विकेट किपरच्या हातात गेला आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर आता स्कोर बोर्डवर 6 धावा आहेत. कमबॅक केलंय धनंजय नाईकने. राऊंड द विकेटने या वेळेला डीप बॅकफुट पॉइंटला बॉल निघून येतोय. फिल्डर त्या ठिकाणी फार वेगाने येत आहेत. भाविक त्या ठिकाणी पुढे आले होते, परंतु त्या अगोदरच चेंडूला फील्ड केलं. आकाश 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या 8. चांगली फिल्डिंग, भरपूर वेगाने तो खेळाडू तिथपर्यंत पोहोचला. 2 धावा मात्र थांबवता आलेल्या नाहीयेत आणि 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या 8 आहे. धनंजय पहिलं षटक हाताळतोय. 34चं टार्गेट आहे या मॅच मध्ये. चांगला बॉल, अनबिलिव्हेबल. काय गोलंदाजी केली या वेळेला. षटकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक. 4 बॉलचा खेळ संपलाय. 8 धावा सध्या फलकावर पाहायला मिळत आहेत. परत एक वेळा काय आपण एक उलटफेर पाहायला चाललोय अशी परिस्थिती सध्या मैदानावर आहे आणि वेळीचं मैदान म्हटल्यानंतर वेळ लावून जाता हा क्रिकेटचा खेळ. या मैदानावर आल्यानंतर 3 वेळा ही स्पर्धा ग्रामीण गटातील खेळाडूंनी गाजवली आहे. 1 वेळा खुला गटातील संघ जिंकलाय आणि हे 5वं पर्व आहे, यात सर्व आहे. यावेळेला बॅटची एज असावी की काय, आणि सरळ शरीराचा वेध घेतला, खेळपट्टीच्या अगदी बाजूला राहिला आणि तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 बॉलच्या समाप्तीनंतर 9. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 9 धावा आता स्कोर बोर्डवर आहेत. मॅच ऑन. सामन्यामध्ये पलटवार नक्की केलाय धनंजय नाईकने. पहिल्या बॉलवर षटकाराला असं वाटलं की सामना थोडासा खुला करतोय चैतन्य, परंतु त्याच्यानंतर कमबॅक केलंय धनंजयने. विक्की आता पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज होईल. शेवटचा बॉल या षटकातला शिल्लक आहे. हा बॉल खूप महत्वाचा आहे धनंजयच्या दृष्टिकोनातून. लो फुलटॉस बॉल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. चेंज ऑफ पेस, लोवर 1 बॉल, सरळ चेंडू मनाच्या हातामध्ये निघून जातोय. गुड डिलिव्हरी. काय थिंकिंग वापरली. आणि आता टाळ्या वाजवत आहेत. वेडीचे जे प्रेक्षक आहेत, जे समर्थन देण्यासाठी ते उपस्थित आहेत, त्यांच्याकडून उभे राहून टाळ्या वाजवल्या जातात या टीमसाठी. कारण काय कमबॅक केलंय. स्टंपच्या जवळून गेला बॉल धनंजयचा आणि इथे मात्र ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक संपलं. मनाचे राजे वेडी हा संघ नक्कीच चांगली कामगिरी करत असताना सध्या तरी पाहायला मिळालाय. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 9 आणि अजूनही 25 धावसंख्येची आवश्यकता. 6 चेंडू 25 धावा. 6 बॉल 25 रन हे सामन्याचं समीकरण. काय धनंजय नाईकने गोलंदाजी केली. झाई या गावातून मला इथपर्यंत का बोलवलं गेले याचं मात्र श्रेय द्यावं लागेल. हे प्रेक्षक वर्ग मात्र जबरदस्त टाळ्यांचा कडकडाट करत असताना पाहायला मिळत आहेत. धनंजय नाईक सुपर बॉलिंग. समोरच मात्र व्यासपीठाच्या समोर हे वेडीचे ग्रामस्थ मंडळ जे आपल्याला पाहायला मिळतात. ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक त्यामध्ये मात्र चिमुकले सुद्धा आपण पाहू शकतायत. चहू बाजूने मॅचचा आनंद घेण्यासाठी जरूर पाहायला मिळतात. आता कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय तर सर्वेश शेलार, एक अपकमिंग यंगस्टर, आणि त्यांचेच पिताश्री या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वेश शेलार जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वेश शेलारला आपण पाहताय स्वतःच्या घरच्या खेळपट्टीवर खेळतोय. म्हणजे अनुभव आहे, प्रतिभेची कमी नाही आहे. परंतु चैतन्याला कोण विसरेल, विकी काळेला आज कोण विसरेल. पहिलाच बॉल होता, यावेळेला वेगवान चेंडू होता, परंतु लेंथ खराब होती. आउटसाइड द लेग स्टंप. 1+1 अशा 2 धावा मिळतील. या धावा थांबवाव्या लागतील तुम्हाला, कारण आता 23 धावा करायच्या. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू आणि 23 धावा.
6 बॉल 23 रन. सर्वेश शेलार वेग आहे, वेगेबरोबर नियंत्रण ठेवेल का? अचूक टप्पा, गती, दिशा, धारदार गोलंदाजी करेल का विकी काळे समोर? मॅन इन फॉर्म आजच्या दिवसामध्ये विकी काळेला आपण पाहत आहेत. सापनेचा ब्रँड, वाडा तालुका, पालघर जिल्हा. मात्र सर्वेश शेलार या वेडीचा ब्रँड आहे. शॉट ऑफ लाईन चेंडू होता, सरळ चेंडूला या वेळेला फेकून दिले मंगेश भोईर यांच्या स्वागतासाठी. षटकार. चांगलं टायमिंग, शॉर्ट बॉलवर तुटून पडल्या. आज विकीच्या समोर ज्या ज्या गोलंदाजांनी शॉर्ट बॉल टाकलेत त्यांच्या विरुद्ध ते आक्रमण पाहायला मिळालं. हुक शॉट बरोबर पोझिशन मध्ये आला आणि 6 धावा वसूल केल्या. टीमची धावसंख्या षटकाराच्या मदतीने 17 धावा झाल्यात. 17 धावा अजूनही करायचे आहेत. 5 बॉल आणि 17 रन. गेल्या मॅचचं समीकरण यावेळेला पुन्हा एकदा पाहायला मिळतं. पंकज पाटील पालनच्या गोलंदाजीच्या अगेन्स्ट या दोन्ही बॅटरने जबरदस्त कामगिरी केली होती. विलक्षण कामगिरी करताना पाहायला मिळतोय आज. फुलटॉस बॉल सोडणार नाहीये, मात्र सरळ चेंडूला हवाई सफर दाखवलंय. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट प्लेइंग लाईक अ वाव. षटकार. कडक बॅटिंग सध्या तरी पाहायला मिळते विकीची. या संपूर्ण स्पर्धेमध्ये लाजवाब खेळ त्याने दाखवलाय. प्रत्येक सामन्यामध्ये तो तुटून पडलाय गोलंदाजांच्या विरोधात आणि अजूनही आता 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडू 11 धावा. 4 बॉल 11 रन. मनोज मन्या गोलंदाजीसाठी आला नाही, हाच मात्र चर्चेचा विषय असावा कदाचित, कारण भरपूर अनुभव आहे मनोज पाटीलला. परंतु इथून सर्वेश्वर जिम्मेदारी दिली. 2 बॉलवर 2 षटकार, 1 वाईट बॉल. आता बॉल आहे तुमच्याकडे 4 आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 11. 4 बॉल 11 रन. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर. ग्रामीण संघ एका साईडला खेळताना 2 पॅकर सहित खेळताना पाहायला मिळत आहेत. एका साईडला खुला गट आपण पाहू शकाल. परंतु विकी काळेने आज मैदान गाजवलंय. पुन्हा एकदा बॉल तयार. सर्वेश शेलार दबावाखाली आहे, परंतु या दबावाला न जुमानता तुम्हाला चांगली गोलंदाजी फलंदाजी करावी लागते. इथून या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, फोर्स केलाय. विकी काळे नावाचं वादळ घोंगावलंय. षटकार. 6. आडवा फटका परत एक वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल तुम्ही याच्या विरुद्ध टाकूच शकत नाही. जेव्हा जेव्हा शॉर्ट बॉल टाकला तेव्हा तेव्हा असे आडवे फटके, पुलचे फटके ते सजवलेत. बॅटिंग करत असताना चांगलं टायमिंग, भव्य फटका आणि या षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 29 धावा. 3 बॉल आणि 5 रनची आवश्यकता. सामना होता कुठे, आला कुठे. पुन्हा एकदा सर्वेश शेलार. अनुभव तेवढा नाहीये, प्रतिभेची कमी नाहीये, परंतु आज दबावाखाली खेळत असताना गोलंदाजी करताना या वेळेला सरळ बॅटचा वापर करत असताना इनसाइड आउटचा फटका. स्टायलिश फिनिश. विकी काळे हेच फक्त नाव आपल्याला पाहायला मिळतं. श्री केदारनाथ खरवते टीम या ठिकाणी विजयी होत असताना पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग करत असताना विकी काळे. स्टायलिश फिनिश. खूप धावा होत्या, परंतु इथे मात्र गेम प्लॅनिंग चुकलं की काय. 34 धावांचा पाठलाग करताना ज्या पद्धतीने सर्वेश शेलारने गोलंदाजी केली, अकूट टप्प्याच्या चेंडूवर मात्र प्रहार केले. अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो, हे क्रिकेटचं रहस्य आहे आणि हेच दर्शवलं. काय बॅटिंग केली. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल. हा बॉल ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होता, परंतु काय मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाल्यावर असं वाटलं स्टुअर्ट ब्रॉडने टाकलेला चेंडू आणि युवराज सिंगने मारलेला तो षटकार. श्री केदारनाथ 11 खरवते ऑन बाय 10 विकेट्स. कॉंग्रॅच्युलेशन.